नमस्कार. आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर या डीप लर्निंग मधील अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तसंच माझं नाव साई प्रसाद भागवतराव लेंडाळे. मी फोर्थ इयर बीटेक AIML चा स्टुडंट आहे. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर हे मुख्यतः अनुक्रमिक डाटा म्हणजे सिक्वेन्शियल डाटा म्हणजे टेक्स्ट, स्पीच आणि टाइम सिरीज डाटा हाताळण्यासाठी वापरले जाते. पूर्वी आपण RLN आणि LSTM वापरत होतो, परंतु या दीर्घकालीन संबंध लॉंग टर्म डिपेंडन्सीज समजण्यात येत नव्हत्या. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ही मर्यादा दूर करून केली. ते अटेन्शन मेकॅनिझम वापरून प्रत्येक शब्द किंवा टोकन मधील संबंध पाडते. हिअर इज द इंट्रोडक्शन पार्ट. नमस्कार सर्वांना. आज आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर या डीप लर्निंग मधील अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर एक मुख्यतः अनुक्रमिक डाटा मीन्स सिक्वेन्शियल डाटा म्हणजे टेक्स्ट टू स्पीच आणि टाइम सिरीज डेटा हाताळण्यासाठी वापरले जाते. पूर्वी RLN आणि LSTM वापरत होतो, परंतु त्यांना दीर्घकालीन संबंध समजण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ही मर्यादा दूर केली. तर ते अटेन्शन मेकॅनिझम वापरून प्रत्येक शब्द किंवा टोकन मधील संबंध पाडते. हे मॉडेल 2017 मध्ये वाशनी इटी यांनी अटेन्शन इज ऑल यू नीड या पेपर मधून सादर केले होते. याच आर्किटेक्चर म्हणजेच आधुनिक AI मॉडेल्स मध्ये GPT, BART आणि T5 यावर आधारित आहे. कन्सेप्ट डिस्क्रिप्शन पाहणार होतो आपण. ट्रान्सफॉर्मर म्हणजे नेमकं काय असते. हे एक डीप लर्निंग मॉडेल आहे आणि ते रिलेव्हन्स ऐवजी अटेन्शन वापरते. यामध्ये सर्व टोकन एकाच वेळी पॅरलल प्रक्रिया केले जातात, म्हणजे प्रत्येक शब्द इतर शब्दाकडे लक्ष देऊ शकतो. त्यामुळे मॉडेलला संदर्भ कॉन्टेक्स्ट एकाच वेळी समजतो. हे मॉडेल फक्त टेक्स्टसाठी नाही तर विजन आणि स्पीच कामासाठी वापरले जाते. मुख्य घटक म्हणजे सेल्फ अटेन्शन. प्रत्येक टोकन इतर टोकन मधील संबंध शिकवते. पोझिशनल इन्कोडिंग म्हणजेच अनुक्रमातील शब्दांचा संबंध टिकून ठेवते. फीड फॉरवर्ड प्रत्येक टोकनाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवतो. आता पाहूत आपण ट्रान्सफॉर्मर कसं वर्क करते. ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन मुख्य भाग असतात. एक इन्कोडर इनपुट डेटा वाचून घेते आणि त्याचे सखोल प्रतिज्ञा तयार करते, आणि डिकोडर म्हणजे इन्कोडर करून मिळालेल्या माहितीनुसार आउटपुट तयार करते. हे इन्कोडर आणि डिकोडर साठी एक पूर्ण परिपक्व एक्झाम्पल आहे. तो एक्झाम्पल आपण इंग्लिश PPT मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेलंच आहे. तसेच इन्कोडर हे सर्व इनपुट टोकन मधील संबंध आणि सेल्फ अटेन्शन वापरून शिकवते. हे डिकोडर ही माहिती वापरून अंतिम आउटपुट तयार करतात. उदाहरणार्थ मशीन ट्रान्सलेशन मध्ये इन्कोडर इंग्रजी वाक्य समजतो आणि डिकोडर मराठी किंवा हिंदीत भाषांतर करतो. हे आपण कधी कधी असं ऐकलं असेल, जे जेमिनी आणि ChatGPT चे मॉडेल्स आहेत त्यामध्ये पण असतात की लाईक इंग्लिश मध्ये ऐकवतो आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो. दॅट्स द कॉल ट्रान्सलेटर. ओके, चालते. आजच्या PPTत एवढंच. आता कसे कोणत्याही गोष्टीला चॅलेंजेस आणि लिमिटेशन असतातच, तसं पण ट्रान्सफॉर्मरला पण तसंच काहीतरी चॅलेंजेस आणि लिमिटेशन आहेत. जर ट्रान्सफॉर्मर खूप शक्तिशाली असले तरीही त्यात काही मर्यादा असतातच. तसंच हाय कम्प्युटेशनल कॉस्ट म्हणजेच कसं काय की जर ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप खर्च लागतो. एकदाचा सेटअपिंग कॉस्ट खूप जोरात आहे आणि मॉडेल ट्रेन करण्यासाठी खूप जास्त GPU आणि TPU ला मेमरी लागते. आणि ही मेमरी म्हणजेच काय, स्टोरेज म्हणजे किती ढीक पैसा लागतो. स्टोरेज विक्री करणं म्हणजेच खूप महत्वाचा पार्ट असते. तसेच क्वाड्रेटिक कॉम्प्लेक्सिटी म्हणजे अटेन्शनची वेळ व मेमरी किती प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे अनुक्रमावर प्रक्रिया संथ होते, म्हणजे स्लो मध्ये सगळ्या प्रोसेस होतात. यासाठी हे एक जरासा प्रॉब्लेमच येतो. आणि डाटा हंगरी म्हणजे याला खूप मोठे मोठे डाटा सेट लागतात. किती जरी आलं अनाच म्हणते, आणि मग मर्यादा कार्यक्षमता कमी होते. आणि त्यामुळे कसं कार्यक्षमता कमी होते आणि ॲक्युरेट आन्सर्स नाही भेटत. इंटरप्रिटे अटेन्शन मध्ये हेड्स नेमके काय शिकवतात हे समजणे खूप कठीण असते. उदाहरणार्थ खूप लांब डॉक्युमेंट्सवर प्रक्रिया करताना मेमरी आणि वेळ दोन्ही वाया जातात. आता पाहू ट्रान्सफॉर्मरचा पुरा सारांश. ट्रान्सफॉर्मर एक
अनुक्रमिक डाटा हाताळण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली आर्किटेक्चर आहे. ते सेल्फ अटेन्शन वापरून सर्व टोकनांमधील संबंध एकाच वेळी पकडते. हे मॉडेल पॅरलल प्रोसेसिंग सक्षम करते आणि RNN पेक्षा अधिक वेगवान आणि स्केलेबल आहे. हे आजच्या GPT, BERT आणि विजन ट्रान्सफॉर्मर VIT यासारख्या मॉडेलमध्ये मूलभूत आधार आहे. जरी मॉडेल कॉम्प्लेक्स असेल, कम्प्युटेशनली महाग असेल, तर एफिशियंट आणि ट्रान्सफॉर्मर आणि लॉंग फॉर्म्स यांच्यासारख्या काही नवीन आकृत्या कमी खर्च करतात. ट्रान्सफॉर्मर हे आधुनिक आणि लँग्वेज AI सिस्टीमचे मूळ आहे. ट्रान्सफॉर्मर जिथे लक्ष्य हेच बुद्धिमत्तेचे मूळ बनते, हे एक म्हण आहे, ते इंग्लिशमधून आहे.